मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर लिपिकचं जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल। नुकताच या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं सुधारित आन्सर की या ठिकाणी ऑफिशियली वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले। एक लक्षात ठेवा, ठीक आहे, आयोगानं कोणते प्रश्न या ठिकाणी चुकीचे आहे कोणते चुकीचे नाही आहे हे जे विद्यार्थी मिळवणं त्यामध्ये सांगितलं। आणि यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी मिळवणं मार्क या ठिकाणी वाढणार आहे। लक्षात ठेवा, प्रत्येकांचे मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढणार आहे तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। लक्षात ठेवा, आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी घटणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज लिपिकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कट ऑफ कधीपर्यंत लागणार आहे आणि कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज लिपिक या पदाबद्दल जे विद्यार्थी मिळवणं कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि रिझल्ट कधी लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज लिपिकचा रिझल्ट कोणत्या तारखेवर लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज लिपिक पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की रिझल्ट या ठिकाणी कधीपर्यंत लागणार आहे। तर जे आतापर्यंत रिझल्ट काऊन नाही लागला त्याच्या मागचं जे कारण आहे सुधारित आन्सर की जे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आली नव्हती। एक लक्षात ठेवा, आणि सुधारित आन्सर की या ठिकाणी जे काही आयोगाने प्रश्न चुकले होते आयोगाच्याकडून या ठिकाणी प्रश्न चुकले ते त्यांनी आन्सर की सुधारित आन्सर की जे नुकताच या ठिकाणी ऑफिशियली वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं रिझल्ट आता या ठिकाणी कधी लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि कट ऑफ किती जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो। तर पहा यामध्ये आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे किती मार्क वाढणार आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क घटणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। त्यानंतर तुम्हाला कट ऑफ सांगतो, त्यानंतर रिझल्ट सांगून देतो। तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा कारण की खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी व्हिडिओ आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा सुधारित उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्न रद्द डिलीट करण्यात आले आहेत। तर काहींचे एकापेक्षा जास्त पर्याय मल्टिपल करेक्ट आन्सर देण्यात आलेले आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मार्क आता वाढणार कोणाचे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शिफ्टमधील जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेला प्रश्न बरोबर ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क वाढू शकतात। मात्र हे पूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून असते। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होणार आहेत ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, जर आधीच्या आन्सर की नुसार तुमचा एखादा प्रश्न बरोबर होता पण बोर्डाने अंतिम आन्सर की मध्ये त्याचे उत्तर बदलले असेल तर तुमचे मार्क कमी देखील होऊ शकते। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे तुमच्या लक्षात या ठिकाणी आलं असेल तर त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा सुद्धा होणार आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क सुद्धा वाढणार आहे, काही विद्यार्थ्यांचे थोडेफार कमी सुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं सरळ जो असर पडणार आहे तो कट ऑफवर या ठिकाणी पडणार आहे, ठीक आहे। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज लिपिक पदामध्ये जर आपण पाहिलं तर यावर्षी कट ऑफ कमी जाणार आहे। त्याचं जे कारण आहे जागा जास्त आहे। एक लक्षात ठेवा, आणि 1:15च्या रेशोने जर आपण पाहिलं तर जास्त विद्यार्थी बोलावले जाणार आहे। 4 लाखमध्ये जर पाहिलं आपण जवळपास तुम्हाला माहिती आहे जागेनुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती विद्यार्थी पास केले। मी तुम्हाला 650 प्लस सांगितले तेवढे विद्यार्थी पास केले। लक्षात ठेवा, 650च्या वरती पास केले म्हणजे 1:15चा रेशो त्या ठिकाणी लागू लागते। लक्षात ठेवा, आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर पाहिलं जे शिपाई हमाल फराजचं पद आहे तर यामध्ये 887 जागा 887 जागासाठी जर आपण पाहिलं तर जवळपास 13,500-14,000 हजार विद्यार्थी या ठिकाणी पास केले जाणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे, पेपरमध्ये। तर त्यामुळे कट ऑफ कमी जाणार आहे, कट ऑफ या ठिकाणी डाऊन जाणार आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी
संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे लिपिकचं पद आहे, तर लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर लिपिकमध्ये 1332 जागा आहे आणि 1332 जागासाठी 19,500 प्लस विद्यार्थी किंवा 19,000च्या आसपास विद्यार्थी पूर्व पास केले जाणार आहे आणि त्यामुळे जास्त पूर्व पास केले जाणार आहे। तर त्याचा जे विद्यार्थी म्हणून सरळ जो असर पडणार आहे तो कडापर या ठिकाणी पडणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ, शिपाई, हमाल, फराश आणि लिपिकचा जे विद्यार्थी म्हणून कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो, कारण की सर्व गोष्टी जे विद्यार्थी म्हणून बदललेल्या आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आन्सर की सुधारित आन्सर की या ठिकाणी आले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल की आपली या ठिकाणी किती मार्क आलेले आहे, आशा करतो चांगले मार्क आले असेल, ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बा जे लिपिकचं पद आहे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये लिपिक पदाचा जो पेपर हा 90 मार्काचा झाला होता, एक लक्षात ठेवा। तुम्हाला माहित आहे 90 मार्काचा पेपर होता आणि 90 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो जाणार आहे 90 पैकी 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही कडाप जाणार आहे। 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकते, एक लक्षात ठेवा, थोडाफार कमी जास्त कमी लागू शकते किंवा जास्त होऊ शकते, थोड्याफार मार्काने 1-2 मार्क, ठीक आहे। तर एवढा काही सेफ झोन आहे, एवढा काही कडाप जाणार आहे, जे काही लिपिकचं पद आहे तर 55 ते 60च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन जे विद्यार्थी म्हणून यामध्ये एक लक्षात ठेवा। 55 ते 60च्या दरम्यान जर तुम्हाला लिपिक पदामध्ये मार्क असेल तर नक्की आपण सेफ झोनमध्ये आहे, एवढा काही कडाप जाणार आहे आणि तुमचे यापेक्षा जरी कमी असेल तर मार्कसुद्धा तुमचे वाढू शकते, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला का मार्क वाढायचं सांगितलं आहे, ठीक आहे। तर कशा पद्धतीने आपले मार्क वाढणार आहे, तर एवढा काही जे विद्यार्थी म्हणून सेफ झोन असणार आहे। लिपिकचा जो कडाप आहे हा कमी या ठिकाणी जाणार आहे, त्याचं जे कारण आहे जागा जास्त आहे आणि जागा जास्त असल्यामुळे 19,000च्या आसपास या ठिकाणी पूर्व पास या ठिकाणी केले जाऊ शकते, एक लक्षात ठेवा, चान्सेस आहे। तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे शिपाईचं पद आहे, शिपाईचा कडाप किती जाणार आहे, तर पहा शिपाईचा जो पेपर आहे 30 मार्काचा होता, 30 पैकी तो कडाप जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे। याच्या मधात किती काही जाऊ शकते, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला एक आकडा सांगितला 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। तुम्हाला जर 19 ते 24च्या दरम्यान जर मार्क असेल तर नक्की आपण सेफ झोनमध्ये, म्हणजे तुम्हाला मी सांगून कोण राहिलो 19 ते 24 कोण सांगून राहिलो, काय विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर काही विद्यार्थ्यांचे घसरणार सुद्धा आहे। 5 विद्यार्थी म्हणून जवळपास शिपाईचा जो कडाप आहे 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे हमालचा पद आहे, हमालचा जो पेपर आहे 30 मार्काचा झाला होता, 30 पैकी जो कडाप जाणार हा 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे, 19 ते 24च्या दरम्यानच कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, ठीक आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये फराशचं पद आहे, फराशचा जो पेपर आहे हा विद्यार्थी म्हणून या ठिकाणी 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार हा या ठिकाणी 19 ते 24च्या दरम्यान जाणार, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर आता हे झालं कडाप बद्दल, तुम्हाला या ठिकाणी समजून गेलं असेल। आता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई, हमाल, फराश आणि लिपिकचा जे विद्यार्थी म्हणून कडाप या ठिकाणी कधी लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कारण की आन्सर की जी पहिली जी आन्सर की आहे ही एप्रिल महिन्यामध्ये आली होती, एक लक्षात ठेवा। एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी रिझल्ट लागण्यासाठी भरपूर काही टाईम या ठिकाणी झाला आहे। तुम्ही पाहिलं असेल मे, जून, तर 2 महिने या ठिकाणी होत आले, एक लक्षात ठेवा, 2-2.5 महिने या ठिकाणी झालेले आहे, अजूनही रिझल्ट आलेला नाही। तर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला सांगून देतो 1 जुलै ते 7 जुलैच्या अंदर आपल्याला जे विद्यार्थी म्हणून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ, शिपाई, हमाल, फराश, लिपिकचा रिझल्ट पाहायला भेटणार आहे 1 जुलै ते 7 जुलैच्या आसपास। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार। याच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।